नमस्कार मित्रांनो, मामी आणि भाच्याची रोमॅन्टिक स्टोरी भाग 2 ला सुरुवात करूया. जसं की मागच्या स्टोरीमध्ये बघितलं की मामी, जुई आणि अनय आता कोणता खेळ खेळणार आहेत. तर मित्रांनो, आता सायंकाळचे 4 वाजले होते आणि अमितचे ऑफिसचे काम लवकर संपल्यामुळे अमित लवकर घरी आला आणि तो रश्मीला घेऊन बाहेर फिरायला गेला. तर आता घरात फक्त जुई आणि अनय होते. याच गोष्टीचा अनय आणि जुईने फायदा घेतला. जुई तिच्या रूममध्ये होती तेवढ्यात अनय तिच्या रूममध्ये जातो आणि रोमॅन्टिक गप्पा करू लागतो आणि आता ते हळूहळू जवळ येऊ लागतं आणि मी जुईच्या खांद्यावर हात ठेवला. तिचे ते धारदार नाक, पाणीदार डोळे आणि नाजूक होठ पाहून तर मी घायाळच झालो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची उंची तिच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशीच होती. ती अंगाने एकदम टच्च भरलेली होती. तीही माझ्याकडे बघून उत्साहित होत होती आणि आता हळूहळू जुईने तिचे होठ माझ्या होठांवर ठेवले आणि आम्ही चुंबन करू लागलो. मी जेव्हा हात धरून पलंगावर बसवले, पोशाख सैल होता, पण जुईची शरीरयष्टी स्पष्ट जाणवत होती. मी जुईला जवळून पाहण्याची, स्पर्श करण्याची तीव्र इच्छा होत होती. धाडस करून मी जुईच्या गळ्यात हात घातला. हलका घाम असल्यामुळे स्पर्श ओलासा होता. मी बटणे उघडली आणि एक हात पोशाखाच्या आत नेला. छातीच्या खाली एक छोटासा तीळ होता. मी झुकून तो स्पर्श केला. जुईने उत्स्फूर्तपणे माझे डोके आपल्या जवळ ओढले. काय वाटते? तिने मधुर आवाजात विचारले. त्या आवाजाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी फक्त मान डोलावली. मला खात्री नव्हती की किती वेळ हे थांबू शकेन. जुईने आता हात आपल्या खिशात घातला. मला गुदगुले केल्यासारखे वाटले. आता कधी होऊ शकतं, मनात विचार आला, पण मी ते होऊ देऊ इच्छित नव्हतो. हे सुख जास्त लांबवल्यास ते अधिक गोड वाटेल. मी जुईचा हात हलकेच दूर केला. काय झालं? आवडत नाही? हो, पण प्लीज थांब, माझा दम निघेल. एवढंच? चिंता कशाला? थांब, एक गंमत करते. 1 मिनिट थांबून करत जुईने माझा हात आपल्या होठांमध्ये घेतला. ते इतक्या वेगाने घडले की मला क्षणभर काहीच कळले नाही. मी स्वतःला रोखू शकलो नाही. जुईने माझे डोके आपल्या हाताला धरले. माझा आनंद शिगेला पोहोचला. जुई आणि मी आनंदाने पलंगावर पडलो. जुईने माझी अवस्था ओळखली. ती काही न बोलता माझ्याजवळ बसली. कसं वाटतंय आता? काही वेळाने जुईने विचारलं. जुई, मी वाक्य अर्धवट सोडलं. माझा दम परत आला आहे. आवडतं मला आणि तुझा स्पर्श खूप सुंदर आहे. जुईने कधी एका वेळेपेक्षा जास्त केलेलं नाही. त्यामुळे पुन्हा होईल की नाही याची चिंता कशाला? तुझी फटकेबाजी पुन्हा होते की नाही ही जबाबदारी तुझी. कल्पनेतच समाधान घेत होतास. आता मी प्रत्यक्ष तुझ्यासमोर आहे असे म्हणून जुई उठली. क्षणार्धात जुईने तिचा पोशाख काढून टाकला. दोन्ही हात डोक्यामागे नेत एक पाय पलंगावर ठेवत जुई उभी राहिली. मी काय पाहावं हे कळेना. हात मागे नेल्यामुळे उघड्या पडलेली सुंदर कंबर, पोटावरील खोल नाभी आणि एक पाय खाली एक पलंगावर असल्यामुळे निर्माण झालेला आकर्षक आकार जुई म्हणजे एक उत्तम कलाकृतीच वाटत होती. मी सरळ जुईजवळ गेलो. उबदार ओलसर स्पर्शाने मी बेभान झालो. माझ्या हातात पुन्हा ताकद येत होती. जुईने माझे डोके आपल्या जवळ केंद्रस्थानी ओढले. किती छान वाटतंय. ही तुझी पहिलीच वेळ असावी का? जुईच्या अंगातून आनंद व्यक्त होत होता. शाब्बास राजा, तिथेच, पण हळू आणि चावू नकोस. जुईने सांगितल्याप्रमाणे मी करू लागलो. असंच करत राहा राजा, छान वाटतंय. जुई, तुला थांब, मी पडते. असं म्हणून जुई पलंगावर आडवी झाली. मी पुन्हा सुरू केले. माझा दुसरा हात त्यांच्या गालावर. आई गं! जुईच्या तोंडून हलकासा आवाज निघाला. आता जुईचा आनंद शिगेला पोहोचला होता. जुई लगेच भानावर आली. चेहऱ्यावर तृप्तीचे हास्य होते. आता आपली दोन्ही डावे संपली. आता अंतिम डाव खेळायला हरकत नाही असे म्हणून जुईने दोन्ही हात फैलावले. माझ्या मनातही नवीन उत्साह जागा झाला. मी जुईच्या बाजूला झोपलो. कंबर थोडी उचल. पहिली वेळ असल्याने मी मार्गदर्शन करते. जुईने सांगितल्याप्रमाणे मी कंबर उचलली. जुईने माझा हात धरून मध्यभागी नेला. दाब दिला. मखमली स्पर्श म्हणजे स्वर्गीय अनुभव. ठीक आहे, एकदम अचूक, योग्य आकार आहे. छान भरल्यासारखं वाटतंय. आता हळूहळू दम निघतोय असं वाटतं की थांब. तांत्रिक भाषेत त्याला धैर्य म्हणतात. जुई मला योग्य मार्गदर्शन देत होती. म्हणजे लग्नानंतर मला अडचण येणार नव्हती. मी तिच्या सांगण्याप्रमाणे करू लागलो. आता मस्त फलंदाजी, एकदम अचूक. आणि माझं निघालं आणि जुईचंही झालं. थोडा वेळ आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत पडून होतो. पण मामा आणि मामी यायची वेळ झाली होती म्हणून परत आवरून मी माझ्या रूममध्ये गेलो. थोड्याच वेळात दारावरची बेल वाजली आणि मामी आली. मामा आल्या आल्या पॅकिंग करत होता. विचारलं तर बोलला की त्याला अर्जंट मीटिंगसाठी दिल्लीला निघायचं आहे आणि मामा निघाला. त्याला बाय करून मामी, मी आणि जुई आपल्या रूममध्ये गेलो. थोड्याच वेळात माझ्या
खोलीचा दरवाजा कोणतरी नॉक केला. मी दार उघडून पाहतो तर समोर मामी आणि जुई त्या दोघी उभ्या दिसल्या. त्या दोघींनीही नाईट गाऊन घातले होते. ते गाऊन एकदम फिटिंगचे होते, त्यामुळे ते त्यांच्या शरीराला घट्ट बसले होते. त्यात मामीचे स्लीवलेस गाऊन घातला होता. त्यातून तिचे व्यक्तिमत्व फार उठून दिसत होते. मी विचार केल्या, आता या दोघींचं माझ्याकडे कशाला आले असतील. मी अर्धवट दार उघडून मामीला विचारलं, मामी माझ्याकडे? अरे काम असं काही नव्हतं, बस आम्हाला बोर व्हायला लागलं होतं म्हणून तुझ्याकडे आलोय. असं म्हणून त्या दोघी आतमध्ये शिरल्यासुद्धा. त्या दोघी सरळ माझ्या बेडवर जाऊन बसल्या. मी पाहिलं तर जुईच्या हातामध्ये एक पिशवी होती आणि जुईने ती पिशवी बेडच्या एकदम मधोमध ठेवली. मग त्या पिशवीतून त्यांनी 2 ड्रिंक्सच्या बाटल्या काढल्या. तसंच मला धक्का बसला. माझ्याकडे पाहून मामी म्हणाले, काय रे, तू ड्रिंक्स वगैरे करतो की नाही? तसा लाजतच मी मानेनं होकार दिला, कारण अधूनमधून मी ड्रिंक्स करायचो. मामी हसत म्हणाली, मग आता आपण तिघे मिळून मस्तपणे ड्रिंक्स करू आणि फुल एन्जॉय करू. मी गुपचूप 3 ग्लास घेऊन आलो आणि तिघांसाठी ड्रिंक्स बनवली. नंतर आम्ही एका पाठोपाठ एक असे ग्लास आमच्या घशाखाली उतरायला लागलो. जसे एकामागे एक ग्लास आमच्या घशाखाली उतरत गेले तशी त्या ड्रिंक्सची धुंदी आमच्या मेंदूवर चढायला लागली. आणि त्यातल्या त्यात मामी थोडीशी जास्त फॉरवर्ड विचारायची असल्याने तिने जास्तच घेतली होती. जुईने मात्र जेमतेम ड्रिंक्स घेतलं होतं. मी 2-3 ड्रिंक्स घेतले, पण एकदम आरामात घेतले. त्यामुळे मी तसा चांगला शुद्धीवर होतो. पण अर्ध्या पाऊण तासानंतर मामीला एवढी चढली की ती आता नीट बसूही शकत नव्हती धुंदीत. त्या दोघीही काहीतरी बडबडत तशाच बेडवर आडव्या झाल्या. तरी जुई मामीला उठवण्याचा प्रयत्न करीत होती, पण मामी मात्र अजिबात उठायला तयार नव्हती. तसं मी जुईला म्हणालो, तू एक काम कर, तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप, मामीला इथे झोपू दे. मी बेडवर झोपलो आणि मी इथे खाली चटई वगैरे टाकून झोपतो. जुईने होकार देऊन माझ्या खोलीतून बाहेर पडली आणि तिच्या खोलीमध्ये जाऊन झोपली. मी आता एका साईडला चटाई टाकून तसाच खाली जमिनीवर झोपलो. मी सर्व लाईट बंद करून फक्त एक 0चा बल्ब सुरू ठेवला. वाटलं मध्येच मामी उठली तर उगाच धडपडायला नको. मग मी आरामात पडलो आणि काही वेळात माझा डोळा लागला असेल तेवढ्यात मला कुणाचा तरी स्पर्श केला. उठून बघतो तर बाजूला मामी आलेली होती. मी पटकन रूममधली लाईट ऑन केली आणि मामीला काय झालं असं विचारलं. तेव्हा मामीने नशेतच माझ्या गळ्यामध्ये हात टाकला व ती मला म्हणायला लागली, काय रे, तू सारखं मला काय झालं असं विचारतोस? तुझ्याजवळ एवढी सुंदर स्त्री आहे तरीही तू तिला काय झालं असं विचारत आहेस? तुला सर्वच सांगावं लागतं का? असं म्हणत मामी अधिकच जवळ आली आणि त्यांनी त्यांचे होठ माझ्या गालावर टेकवले. त्यांच्या स्पर्शाने माझ्या अंगातून एक विजेची लहर चमकून गेली. एक सुंदर आणि तरुण स्त्री माझ्या गालाला स्पर्श करत होती. त्या सगळ्या गोष्टी करत होती ज्यामुळे मी अधिकच प्रभावित होत चाललो होतो. पण नशेत हे सगळं होतं साहजिकच होतं. पण मला माहीत होतं की मामी नशेमध्ये आहे आणि तिला स्वतःचे भान राहिले नव्हते. त्यामुळे मी मामीला थोडासा सावरायचा प्रयत्न करत होतो, पण ती मात्र माझं ऐकायला तयार नव्हती. आणि बघता बघता तिने मला चांगलीच मिठी मारली. ती माझ्यावर पप्प्यांचा वर्षाव करू लागली. मला काही सुचत नव्हतं की मी आता काय करू. मी थोड्या वेळ तिला आवरायचा प्रयत्न केला, पण तिच्या पुढे माझा टिकाव लागला नाही. तिच्या त्या स्पर्शाने आणि सुंदर रूपाने मला घायल व्हायला जास्त वेळ लागला नाही. थोड्याच वेळात मी मेणबत्तीसारखा वितळायला लागलो आणि पुढच्या क्षणाला मीही माझी मिठी घट्ट केली. मी तिला माझ्या भाऊपाशाणामध्ये आवळलं तशी तिच्या पाठीची हाड कडाकड मोडली. मामी मला म्हणाली, अरे थोडं हळू, माझी हाड मोडतोस की काय? आज रात्रभर मी इथेच आहे, मी कुठे पळून जाणार नाही. असं म्हणत तिने पुन्हा एकदा माझी पप्पी घेतली. मग मात्र माझ्यावरचा ताबा सुटला आणि मी एखाद्या आदाशासारखा तुटून पडलो. मी पण आता तिच्या चेहऱ्यावर पप्प्यांचा वर्षाव करायला सुरुवात केली. पुढच्या क्षणाला मी तिचा चेहरा माझ्या दोघी हातांमध्ये घट्ट धरला. तेव्हा तिचा श्वास माझ्या श्वासाबरोबर एक होऊ लागले. त्यामुळे ती अधिकच भडकलो आणि मी माझे होठ तिच्यावर सरकवले. त्यानंतर मात्र मी एखाद्या लोण्याच्या गोळ्यासारखा तिच्यामध्ये वितळायला लागलो होतो. तिचा तो स्पर्श, मी एकमेकांच्या स्पर्शाने एवढे प्रभावित झालो होतो की आम्हाला आजूबाजूच्या जगाचा संपूर्ण विसर पडला होता. आम्ही खूप पेटून उठलो आणि त्याच आवेगामध्ये आम्ही दोघं एकमेकांना मोकळं करायला लागलो. मामीला त्या गोष्टीचं भान नव्हतं, पण मी मात्र चांगला शुद्धीवर होतो. मी मामीचं ते सौंदर्य माझ्या डोळ्यांमध्ये साठवत होतो. त्या दिवशी मला कळलं की खरंच मामी किती सुंदर होती. तिचं सौंदर्य पाहून मी इतका प्रभावित झालो होतो की तिला सुंदर वेळ देऊ लागलो. तिला इतका सुंदर वेळ दिला की नंतर मामीने तिचे डोळेच पांढरे केले. मामीने तो सुंदर वेळ खूपच एन्जॉय केला होता. त्यावेळी आम्ही दोघांनीही एकमेकांना कसलंच सोडलं नाही. त्या रात्री आम्ही कितीतरी वेळा एकमेकांना सुंदर अनुभव दिला. सकाळी ज्यावेळी आमच्या रूमचा दरवाजा माझा नॉक झाला तेव्हा मला जाग आली
आणि बघितलं तर जुई तिथे आली आणि नंतर मामी पण जागी झाली. अशा प्रकारे आमची रात्र खूप छान गेली. नंतर असा खेळ आम्ही तिघे मिळून मधून खेळू लागलो. मित्रांनो, कसा वाटला भाग 2? कथा आवडली असल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका आणि या चॅनलवर नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.